नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026ला जी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी एक्झाम होणार आहे त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासोबतच पेपर सोडवताना कोणती स्ट्रॅटेजी वापरावी हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे पण विद्यार्थी एक्झाम देणार आहे रविवारी त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी फायद्याचा असणार आहे। तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम हॉल तिकीट। तुम्हाला काही जणांचे विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की हॉल तिकीट निघालं नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, PC वरती जाऊन म्हणजे कम्प्युटरवरती जाऊन क्रोममधून काय करायचं आहे, ते हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा सायबरमध्ये जाऊन ते हॉल तिकीट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासोबत तुम्ही जर अजून हॉल तिकीटची प्रिंट काढली नसेल तर ती प्रिंट नक्की काढा आणि त्यासोबतच तुम्हाला डॉक्युमेंट सोबत ठेवायचं आहे। हे बघा, आणि 15 मिनटं तुम्हाला पूर्वी रिपोर्टिंग टायमिंगच्या 15 मिनटं पूर्वी तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला हॉल तिकीटची प्रिंट आणि एक फोटो आयडेंटिटी प्रूफ पाहिजे। आणि जर तुमचं नावामध्ये काही बदल असेल तर द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला तिकडं आवश्यक आहे, किंवा एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ। ठीक आहे, म्हणजे जर तुमच्या नावामध्ये चेंज असेल तर त्यांनी काय करायचं आहे, गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तिथे तुम्हाला दाखवायचं आहे। ठीक आहे, ह्या महत्त्वाच्या हॉल तिकीटबद्दल सूचना होत्या। आता एक्झाम पॅटर्न, काही विद्यार्थ्यांनी नुसता फॉर्म भरायचा म्हणून भरलेला आहे, त्यांना अजून एक्झाम पॅटर्नसुद्धा माहीत नाही। आशा करतो तुम्हाला तुमच्या बाबतीत ही गोष्ट नसावी। ठीक आहे, तर मराठीचे 10 क्वेश्चन असणार आहेत, हे माहितीच आहे तुम्हाला। परत इंग्लिशचे 20 क्वेश्चन आहेत। परत त्याच्यानंतर काय GK म्हणजे GS त्याचे 10 क्वेश्चन, मॅथ्सचे 20 क्वेश्चन, रिझनिंगचे 20 क्वेश्चन आणि कम्प्युटरचे 10। कम्प्युटरचे पण किती आहेत, 20 त्रिक 60, 60 80 10 क्वेश्चन आहेत। असे टोटल 90 क्वेश्चन आहेत। वेळ किती असणार आहे, 60 मिनिटांचा असणार आहे, म्हणजे 1 तासाचा वेळ असणार आहे। ठीक आहे, फक्त ह्याच्यामध्ये कम्प्युटरचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे। मॅथ्स रिझनिंग मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे, GK पण मराठी इंग्लिशमध्ये आहे, इंग्लिश तर इंग्लिशमध्ये असणार आहे, मराठीमध्ये। फक्त कम्प्युटरचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला इंग्लिशमध्ये सोडवायचा असणार आहे। त्याचे 10 क्वेश्चन आहेत। ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सर्वात पहिला सब्जेक्ट कुठला घ्यायचा, तर सगळ्यात पहिला सब्जेक्ट आपला मराठीच घ्यायचा आहे, कारण की आपल्याला मराठी आउट ऑफ घेण्यासारखे प्रश्न असतात, त्यामुळे मराठी घ्यायचं आहे। ह्या सिक्वेन्सने घ्यायचं आहे, मराठी नंतर इंग्लिश आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला GK घ्यायचं आहे, मराठी इंग्लिश आणि नंतर GK आणि नंतर कम्प्युटरचं सेक्शन सोडवायचं आहे। मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला शेवटी घ्यायचं आहे, कारण की हे जे पहिले क्वेश्चन आहेत हे 10 परत 20 10 हे किती झाले 40 आणि हे 50। ठीक आहे, हे 50 क्वेश्चन पहिल्यांदा तुम्हाला सोडवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि नंतर 40 क्वेश्चन तुम्हाला पुढचे सोडवायचे आहेत। ठीक आहे, म्हणजे जवळपास तुमचे आहे की नाही हे 50 क्वेश्चन आहेत, हे 20 मिनटात तरी झाले पाहिजेत। तो तुम्हाला प्रयत्न केला तेव्हा कुठं तुम्हाला 40 मिनटं मॅथ्स आणि रिझनिंगला उरतील, 40 मिनटं। ठीक आहे, कारण की मॅथ्स रिझनिंगला तुम्हाला टाईम लागणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी खूप प्रॅक्टिस केली असेल त्यांचं 35 मिनटातही उरकू शकतं, 30 मिनटातही उरकू शकतं, आणि बऱ्यापैकी मॅथ्स रिझनिंग सोपं असतं। ठीक आहे, त्यामुळे जे विद्यार्थ्यांना टाईम लागतो त्यांनी तर 20 मिनटात करणं गरजेचं आहे। 50 क्वेश्चन होतात लगेच, काही असं काही जास्त नसते, सोपे असतात क्वेश्चन मराठीचे वगैरे। इंग्लिश जरा तुम्हाला थोडासा टाईम जाईल, तिथे जरा विचार करा, जे क्वेश्चन येत नसतील तिथे गोल करा, तिथेच अडकून बसू नका, वेळ घालवू नका। ठीक आहे, आणि पहिली गोष्ट निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे 90चे 90 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत। ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि कम्प्युटरचं पण क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे, सगळे क्वेश्चन सोडवायचे, डोकं शांत ठेवायचं आहे, दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे। ठीक आहे, पॅनिक व्हायचं नाही आहे, एखादा जर क्वेश्चन नाही आला। आणि दुसरी गोष्ट रिझनिंगमध्ये काय काय असतात ते सिरीज असतात, सिरीजमध्ये जर तुम्हाला जर 20 का 30 सेकंदामध्ये ते लॉजिक जर नाही सापडलं तर तुम्हाला पुढच्या क्वेश्चनवरती जायचं आहे, कारण की ते जर लॉजिक नाही आलं तर तुमचा इगो हर्ट होतो। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तिथे एकाचं 1.5 मिनटं लावत बसतात, त्यामुळे तिथे काही गरजेचं नाही आहे, सरळ पुढच्या क्वेश्चनवरती जायचं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला दुसरा तिसरा 3 क्वेश्चन आहेत, तुम्हाला दुसरा क्वेश्चन येत नसेल गोल करायचं, तिसऱ्या क्वेश्चनवरती जायचं आहे। ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे तुम्हाला। पुढचा मुद्दा एक असा आहे की माइंडसेट। ठीक आहे, आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला ते सांगितलं आधी। आता माइंडसेट, खूप विद्यार्थी पॅनिक होतात, त्यांचा हात थरथर कापतात, खास करून मुली, तर त्यांनी एकदम शांत घ्यायचं, स्वतःसोबत बॉटल ठेवा, पाण्याची बॉटल, जेणेकरून जर तुम्हाला काय पॅनिक वगैरे झालं तर तुमच्यासोबत बॉटल असावी पाण्याची, ही महत्त्वाची गोष्ट। आणि माइंडसेट तुमचं हे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, कुठल्याही विद्यार्थ्यामध्ये जो विद्यार्थी निगेटिव्ह आहे त्यासोबत बिलकुल थांबू नका, निगेटिव्हिटी स्वतःपाशी येऊ देऊ नका, ही गोष्ट महत्त्वाची आहे। ठीक आहे, आणि स्वतःच्या मनाला सांगत राहा की माझं सिलेक्शन होणार आहे, बस मला एवढं माहीत आहे, त्या लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये माझं नाव असणार आहे, मला एवढी स्वतःची गॅरंटी आहे।
हा स्वतःला पॉईंट सांगत राहा बस. आणि सकाळचा नाश्ता जो असेल तुमचा तो ब्रेकफास्ट हलकाच करा. काय असं तेलकट वगैरे काय खाऊ नका, ही महत्त्वाची गोष्ट. कारण की विद्यार्थी खातात पेपरच्या टायमाला त्यांचं पोटात दुखणं वगैरे हे सगळं चालू होत असते. त्यामुळे असलं काही गोष्ट करू नका, ठीक आहे. त्यामुळे माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह येता कामा नये, ठीक आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक आन्सर शीटबद्दल आहे. आन्सर शीट फिल करताना काय मुद्दा घ्यायचा आहे बघा. त्यांनी सांगितलेलं आहे अटेम्प्ट ओनली फर्स्ट 1 to 9 नंबर्स, म्हणजे 1 ते 90पर्यंत करायचं. कारण की पुढे 100पर्यंत पण जे आन्सर शीटमध्ये जे सर्कल असणार आहेत ते 100पर्यंत असणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे 90पर्यंत करायचं. जर तुम्ही 91-92 केलं तर तुमचं आन्सर शीट चेक केली जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ब्लँक इंक बॉल पेनच वापरायचा आहे. त्यामुळे जो दुसरं जाड निबचा येतो पेन तोच घ्या, का जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाणार नाही गोल करताना. तसं पण सर्कल खूप छोटेच असतात, तरी पण जास्त मोठा जो हे असते का नाही, निब असते त्याची, तो वाला जास्त घ्या, ठीक आहे. असे गोल असणार आहेत. आणि हा जर तुम्ही हा पण गोल केला आहे आणि हा पण गोल केला आहे तर तुमचा तो क्वेश्चन कन्सिडर केला जाणार नाही, किंवा थोडं जर असं केलं तरी तो सुद्धा कन्सिडर होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, ही थोडक्यात तुम्हाला दाखवतो. ही अशा प्रकारे तुम्हाला जर थोडीशी ब्लर दिसेल पण तरी सांगतो. इथे तुम्हाला सीट नंबर लिहायचा आहे तुमचा, सीट नंबर. इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन बुकलेट नंबर लिहायचा आहे, इथे 4 अंकी. आणि इथे तुमचा जो तुम्हाला कोड आलेला आहे, आता ए आला असेल तर ए लिहायचं आहे इथे, ठीक आहे. आणि इथे तुमचे सिग्नेचर करायचे आहे. परत इथं हा जो सेक्शन आहे तो जो तुमचा इन्व्हिजिलेटर असणार आहे त्याने करायचा आहे, तो इथेच फिल करेल ए, आणि इथे त्याची सिग्नेचर येईल, ठीक आहे. स्क्रीन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, जी मागच्या वर्षी होती तीच ॲक्च्युअल तुम्हाला दाखवतो आहे मी, ठीक आहे. आणि हे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे 90पर्यंतच असणार आहे. इथपर्यंतच तुम्हाला हे करायचे, गोल करायचे आहेत. तुम्ही जर इकडचा गोल केला तर तुमचं आन्सर शीट कन्सिडर केली जाणार नाही, अजून तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे 90पर्यंतच करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, इथपर्यंत 100पर्यंत आहे तुम्हाला गोल ते सर्कल, ठीक आहे. आणि प्रत्येक रकान्यामध्ये किती आहेत, 4 सर्कल आहेत. ही एक गोष्ट महत्त्वाची होती, ठीक आहे. हॉल तिकीटबद्दल सांगितलं. हॉल तिकीट तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आणि एक तुम्हाला त्याची जे तुमचा हे काय डॉक्युमेंट असेल ते एक सोबत ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, एक्झाम पॅटर्न तुम्हाला सांगितलं, तर त्याबद्दल स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगितली की सर्वात प्रथम मॅथ्स रिझनिंग घेऊ नका, शेवटी मॅथ्स रिझनिंग घ्या. बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते पहिल्यांदा घ्या, त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग घ्या. तुमचा माइंडसेट पॉझिटिव्हमध्ये असला पाहिजे, निगेटिव्ह येता कामा नाही. सकाळी जर काय तर तुम्ही जर थिस्ट असाल, म्हणजे जर देवाला मानत असेल तर देवाची पूजा वगैरे करून जावा. जर देवाला वगैरे मानत नसेल तर आईवडिलांचं पाया पडून वगैरे जा. देवाला मानत असेल तरीसुद्धा आईवडिलांच्या पाया पडून जावं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आन्सर शीटबद्दल पण तुम्हाला सांगितलेलं आहे की आन्सर शीट कशी फिल करायची आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला अजून काही जर डाऊट असतील तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तिथे तुमचा जो डाऊट असेल तो तुमचा जो क्लिअर करेल. आणि ज्यांचे अजूनसुद्धा हॉल तिकीट निघत नाहीत त्यांनी लवकरात लवकर बघा, सायबरमध्ये जावा, काहीतरी करा, ठीक आहे. आणि जर तुमचं काही जणांचं असं पण होतं आहे की हॉल तिकीट निघालं आहे पण त्याच्यावरती त्यांचा फोटो किंवा सिग्नेचर येत नाही, तर तिथेच विचार करत बसू नका, उद्या तसंच ते घेऊन जावं. नाहीतर असं म्हणाल की आलंच नाही, माझा फोटो वगैरे आला नाही, तर डायरेक्ट मी एक्झामला जातच नाही, असं काही करू नका. एक्झामला जावा, तिथे जो तुमचं जे इन्व्हिजिलेटर असतील वगैरे त्यांना तुमचा इश्यू सांगा, ठीक आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा हा की पोस्ट तुमचीच असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. पेपरसाठी ऑल द बेस्ट, चांगला पेपर द्या. आणि आपल्या ज्या पास्ट टेस्ट मी घेतल्या होत्या, ठीक आहे, तर त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही ते मला नक्की उद्या सांगा. आणि अजून एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपण व्हिडिओ इथेच थांबूया. जय हिंद.